आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। टीईटी परीक्षेचा पेपर 1.5 कोटी रुपयात विकला जाणार होता अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा। कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांचे निर्देश। तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? टीईटी पेपरफुटी प्रकरणी अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न आहे, अमित ठाकरेंची टीका। पेपरफुटीच्या प्रकरणामुळे टीईटी परीक्षा रद्द झाल्याने नाशिकमधील 41,000हून अधिक उमेदवारांची परीक्षा लांबणीवर। 101 केंद्रांवर होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये नाराजी। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी, तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, पेपर फोडणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार। नियुक्तीचे आदेश 5 दिवसांपूर्वी जारी झाल्यानंतर आता ते नागपूरची सूत्र हाती घेणार। नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेतही जावं, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आरएसएसच्या व्यासपीठावरील भाषणावर उद्धव ठाकरेंची टीका। परभणीच्या पाथरीत रात्री विनापरवाना शिवरांचा पुतळा बसवला। शिंदेच्या सेनेचे आमदार सईद खान यांनी पुतळा बसवला। फुटीर खासदार संजय जाधवांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण। सोलापूरच्या गावडेवाडीत रामदेव डेअरीवर एफडीएचा छापा। एफडीएच्या छाप्यात एकूण 1,807 किलो खाद्यपदार्थ जप्त, 163 किलो अजमेरी बर्फीसह वनस्पती तुपाचा साठा नष्ट। नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची मोठी कारवाई, 20 लाखांचा औषध साठा जप्त। रुग्णांना औषध सक्ती केल्याचं उघड झालंय। रुग्णांना याच मेडिकलमधून औषधं घेण्याची सक्ती केली जात असल्याचं उघड। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, वातावरणात गारवा, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। खरीप पिकांना जीवनदायी हा पाऊस मिळालाय। अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा, मुजावरपुरा परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। वाशिमच्या नितंचा परिसरात अरुणावती नदीला पूर आलाय। पुरामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्याच्या आजनादेवी शिवारात शेतीचं मोठं नुकसान झालंय। पुलाचं काम करताना कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे फटका बसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे।